तर मित्रांनो पुन्हा एका नव्या फ्रेश व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आणि आज आपण मागच्या व्हिडिओपेक्षाही जास्त महत्त्वाचे जीके प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे प्रश्न राहतील। त्यामुळे या व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत जरूर पाहायचा आहे। आणि त्याच्यानंतर जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक आणि या चॅनलला आताच्या आता सबस्क्राइब आपल्याला जरूर करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ समोरही एकदम फ्रीमध्ये पाहावयास मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्यासमोर जो सर्वात पहिला प्रश्न आहे ते पाहून घेऊया। आणि सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी मित्रांनो आपल्या समोर किर्गिज लोकांचे मुख्य पेयजल कोणते आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। मित्रांनो किर्गिज लोकांचे मुख्य पेयजल कोणते आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। क्युमिस हे किर्गिज लोकांचे मुख्य पेयजल आहे। पुढचा प्रश्न कुष्ठरोग हा कोणत्या जंतूमुळे उपसरत असतो किंवा होत असतो ते सांगायचं आहे। कुष्ठरोग हा कोणत्या जंतूमुळे पसरत असतो होत असतो तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मायक्रोबॅक्टेरिया लेप्री या नावाच्या जंतूमुळे कुष्ठरोग हा जंतूमुळे होत असतो। पुढचा प्रश्न नासाने पाठवलेल्या कोणत्या मानवरहित रॉकेटचा उडताच स्फोट झाला ते सांगायचं आहे। नासाने पाठवलेल्या कोणत्या मानवरहित रॉकेटचा उडताच स्फोट झाला ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। कोलंबिया या रॉकेटचा उडताच स्फोट झाला होता नासाने पाठवल्याने। पुढचा प्रश्न सातवाहनांचा वंशाचा संस्थापक कोण आहे ते सांगायचं आहे। सातवाहन वंशाचा संस्थापक कोण आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। शातकर्णी प्रथम हा सातवाहनांचा संस्थापक आहे। पुढचा प्रश्न कोणत्या वृत्तपत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहली चर्चेत आला होता। कोणत्या वृत्तपत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी विराट कोहली चर्चेत आला होता ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपल्यासमोर की हिंदुस्तान टाइम्स वृत्तपत्राच्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याप्रकरणी क्रिकेटपटू विराट कोहली चर्चेत आला होता। पुढचा प्रश्न यमक्या असा उल्लेख कोणत्या कवीचा केला जातो ते सांगायचं आहे। यमक्या असा उल्लेख कोणत्या कवीचा केला जात असतो ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। वामन पंडित यांचा यमक्या असा उल्लेख केला जात असतो। पुढचा प्रश्न या ठिकाणी रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत। रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ते सांगायचे आहे मित्रांनो आपल्याला। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। विश्राम बेडेकर। विश्राम बेडेकर हे रणांगण या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न 2008 मध्ये निवडले गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत। 2008 मध्ये निवडले गेलेले पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। युसुफ गिलानी हे 2008 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान यापदी निवडले होते। पुढचा प्रश्न ऊसाचे आडसाली पीक हे किती महिन्यात तयार होते ते सांगायचं आहे। ऊसाचे आडसाली पीक हे किती महिन्यात तयार होते ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। ऊसाचे पीक हे 18 महिन्यात तयार होत असते। पुढचा प्रश्न पुष्यमित्राने कोणत्या घराण्याची स्थापना केली ते सांगायचे आहे मित्रांनो। पुष्यमित्राने कोणत्या घराण्याची स्थापना केली ते आपल्याला सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। शुंग घराण्याची स्थापना पुष्यमित्राने केलेली आहे। पुढचा प्रश्न भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे विभक्त झाली आहे ते सांगायचं आहे। भीमा व कृष्णा खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे विभक्त झाली आहे ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 महादेव डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा खोरी विभक्त झाली आहेत। पुढचा प्रश्न सागरमाला कार्यक्रम कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे। सागरमाला हे कार्यक्रम कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। सागर वाहतुकीसाठी सागरमाला हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न मंत्री परिषदेविरोधी अविश्वासाचा ठराव कोण मांडतो ते सांगायचं आहे मित्रांनो। मंत्री परिषदेविरुद्धीचा अविश्वासाचा ठराव कोण मांडतो किंवा कोणाला मांडता येतो ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला। तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी लोकसभेला मंत्री परिषदेविरुद्ध अविश्वासाचा ठराव या ठिकाणी मांडता येत असतो। पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावरील नद्यांपैकी एक नदी आहे। खालीलपैकी कोणती भारतीय नदी जगातील 10 नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या नद्यांपैकी एक नदी आहे। तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो 2 योग्य राहील। गंगा नदी ही जगातील 10 नष्ट होणाऱ्या नद्यांपैकी एक नदी बनली आहे। पुढचा प्रश्न या ठिकाणी म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ते सांगायचं आहे। म्यानमारच्या समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे ते सांगायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। बौद्ध धर्माचा या ठिकाणी प्रभाव म्यानमारच्या समाज जीवनावर जास्त आहे।
पुढचा प्रश्न, मराठीतील जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते ते सांगायचं आहे. जॉन्सन म्हणून कोणाला ओळखले जाते ते मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 1, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांना मराठीतील जॉन्सन म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, जागतिक शौचालय दिन हा कधी पाळला जातो ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 19 नोव्हेंबर या दिवशी जागतिक शौचालय दिन हा पाळला जात असतो. पुढचा प्रश्न, नाबार्ड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली ते सांगायचं आहे. नाबार्ड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आली ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1 मे 1960 या दिवशी नाबार्ड या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील. रायगड हा जिल्हा महाराष्ट्रातला ना उद्योग जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी धन विधेयक कशात प्रस्तुत केले जाते ते सांगायचं आहे. धन विधेयक हे कशात प्रस्तुत केले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. धन विधेयक हे फक्त लोकसभेमध्ये प्रस्तुत केले जात असते. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला आहे ते सांगायचं आहे. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सन 1918 मध्ये गांधीजींनी खेडा येथे सत्याग्रह केलेला आहे. पुढचा प्रश्न, पावसाळा व हिवाळा या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो ते सांगायचं आहे. पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. ऑक्टोबर हा महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जात असतो. पुढचा प्रश्न, जोग धबधबा कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. जोग धबधबा हा कोणत्या राज्यात आहे किंवा येते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कर्नाटक या राज्यामध्ये जोग धबधबा येत असतो. पुढचा प्रश्न, सायबर सिटी पार्क कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. सायबर सिटी पार्क हे कोणत्या राज्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. हरियाणा या राज्यामध्ये सायबर सिटी पार्क आहे. पुढचा प्रश्न, बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी डॅश डॅश या अन्यायी प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी डॅश डॅश या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. सती या अन्याय प्रथेविरुद्ध आंदोलन सुरू केले होते बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी. पुढचा प्रश्न, तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली ते सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. 1191 या साली तराईची पहिली लढाई झालेली आहे. 1191 या साली. पुढचा प्रश्न, पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात मोडते ते सांगायचं आहे मित्रांनो. पोफळी येथील जलविद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात येते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. रत्नागिरी या जिल्ह्यात पोफळी येथील जलविद्युत केंद्र मोडते. पुढचा प्रश्न, इंद्रधनुष्य क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित होती ते सांगायचं आहे. इंद्रधनुष्य क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे किंवा होती ते सांगायचे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. शेती क्षेत्राचा सर्वांगीण विकास या संबंधी इंद्रधनुष्य क्रांती होती. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर असा आहे. अमरावती जिल्ह्यातील सिभोरा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे. अमरावती जिल्ह्यातील सिभोरा हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीवर सिभोरा हा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते. कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत फक्त एक उमेदवार निवडून आले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अपक्ष पक्षाचे संविधान सभेत फक्त एक या ठिकाणी उमेदवार निवडून आले होते. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती बैठका घेणे अपेक्षित आहे ते सांगायचं आहे. ग्रामपंचायतीच्या वर्षातून किती बैठका घेणे हे अपेक्षित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 6 बैठका ग्रामपंचायतीच्या वर्षातून घेणे हे अपेक्षित असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भूतिया ही जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते. भूतिया ही जमात खालीलपैकी कोणत्या भागात आढळते ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. कमाहू गढवाल या भागामध्ये भूतिया ही जमात या ठिकाणी आढळत असते.
पुढचा प्रश्न या ठिकाणी असा आहे मित्रांनो आपल्यासमोर, भारतातील डॅश डॅश हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण बनलेले आहे. भारतातील डॅश डॅश हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण बनलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चंदीगड हे शहर सध्या 2 राज्य व 1 संघराज्य प्रदेश यांच्या राजधानीचे ठिकाण बनलेले आहे. पुढचा प्रश्न, जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. द्विखंडन ही जीवाणूमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत आहे. पुढचा प्रश्न, मुंबई नाशिक हम रस्त्यावर डॅश डॅश हा घाट आढळत आहे. मुंबई नाशिक हम रस्त्यावर कोणता घाट आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई नाशिक या हम रस्त्यावर थळ घाट आढळत आहे. पुढचा प्रश्न, तिसरे इंग्रज मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोण होता ते सांगायचं आहे. तिसरे इंग्रज मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोणता होता ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. बापू गोखले हा तिसरे इंग्रज मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती होता. पुढचा प्रश्न, अक्राणी टेकड्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत ते सांगायचं आहे. अक्राणी टेकड्या ह्या कोणत्या पर्वतरांगेत आहेत ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बरोबर राहील. सातपुडा पर्वतरांगेमध्ये अक्राणी टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न, थेम्स नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहते ते सांगायचं आहे. थेम्स नदी खालीलपैकी कोणत्या देशातून वाहते ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. ग्रेट ब्रिटन या देशातून थेम्स नावाची नदी वाहत असते. पुढचा प्रश्न, तुकडोजी महाराज यांनी मोजरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली ते सांगायचं आहे. तुकडोजी महाराजांनी मोजरी येथे कोणत्या आश्रमाची स्थापना केली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गुरुकुंज या आश्रमाची स्थापना तुकडोजी महाराजांनी मोजरी येथे केलेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कितव्या कलमान्वये आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रपतींना दयेचा अधिकार कितव्या कलमान्वये देण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो आपल्याला. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कलम 72 नुसार राष्ट्रपतीला दयेचा अधिकार दाखवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 1909च्या सुधारणा कायद्याचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. 1909च्या सुधारणा कायद्याचे नाव काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मोर्ले मिंटो कायदा हा 1909चा कायदा आहे. त्याचे नाव आहे मोर्ले मिंटो कायदा. पुढचा प्रश्न, सी मॅट ही परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी द्यावी लागते. सी मॅट ही परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी द्यावी लागते ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. व्यवस्थापन या अभ्यासाच्या प्रवेशासाठी सी मॅट ही परीक्षा द्यावी लागत असते. पुढचा प्रश्न, हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी हाफकिन नावाची इन्स्टिट्यूट आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसा वातावरणाचा दाब कसा होतो ते सांगायचं आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसे वातावरणाचा दाब कसा होतो ते सांगायचं आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर जासेल तसे वातावरणाचा दाब हा घटत जात असतो. पुढचा प्रश्न, या ठिकाणी भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली ते सांगायचे आहे. भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली होती ते सांगायचे आहे मित्रांनो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गाडगे महाराजांनी भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी दिली होती. पुढचा प्रश्न, बाल्को ही ॲल्युमिनियमचे उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. बाल्को ही ॲल्युमिनियमचे उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्यात स्थापन झाली आहे ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. छत्तीसगड या राज्यामध्ये बाल्को ही ॲल्युमिनियमचे उत्पादन करणारी कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारीची निर्यात होती ते सांगायचं आहे. भारतातील कोणत्या बंदरातून सर्वाधिक मोटारींची निर्यात होते ते सांगायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाव्हा शेवा या बंदरातून भारतामध्ये मोटारींची निर्यात सर्वात जास्त होत असते. पुढचा प्रश्न, वेबसाईटवरील प्रथम पेज काय म्हणून ओळखले जातात ते सांगायचं आहे मित्रांनो. वेबसाईटवरील प्रथम पेज काय नावाने ओळखले जातात ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. होम पेज या नावाने वेबसाईटवरील पेज हे ओळखले जात असतात.
पुढचा प्रश्न, विचारलहरी या नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले ते सांगायचं आहे. विचारलहरी या नावाचे वृत्तपत्र कोणी चालविले ते सांगायचं आहे मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी विचारलहरी नावाचे वृत्तपत्र चालवले आहे. पुढचा प्रश्न, जीवनशास्त्रानुसार मृत्यू केव्हा होत असतो ते सांगायचं आहे. जीवनशास्त्रानुसार मृत्यू केव्हा होत असतो ते सांगायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा जीवनशास्त्रानुसार मृत्यू हा होत असतो. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली या व्हिडिओला एक लाईक करून जरूर कळवायचं आहे आणि अशाच प्रकारची व्हिडिओ एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करणे खूप गरजेचं आहे. तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून जरूर घ्या. तर मिळतोय का नाही फ्रेंड्स व्हिडिओमध्ये.